नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. आजचा विषय आहे कांदा बीज उत्पादन. भारतामध्ये जवळपास 10,000 टन बियाणं कांद्याचं लागतं आणि यापैकी 30 ते 40% जे बियाणं आहे हे विविध संस्था म्हणजे खाजगी कंपन्या असतील, विद्यापीठं असतील किंवा कांदा संशोधन केंद्र असतील, तर 30 ते 40% बियाणं हे साधारणतः वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत पुरवलं जातं आणि 60 ते 70% बियाणं हे शेतकरी स्वतः तयार करतात, स्वतःसाठी तयार करतात किंवा शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना विकतात. तर आपण जे बियाणं तयार करतो ते शास्त्रशुद्ध आहे का, शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते तयार केलं आहे का, हे आपल्याला तपासणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला बियाणं तयार करताना शास्त्रशुद्ध पद्धतीनंच तयार करणं गरजेचं आहे. आता बियाणं बीजोत्पादनाचे जे आहे कांद्याच्या, त्या 2 पद्धती आहे. बियाण्यापासून बियाण्यापर्यंत म्हणजे बियाणं लावलं तर परत बियाण्यापर्यंत अशी एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शक्यतोवर या पद्धतीनं जायचं नाही. दुसरी जी पद्धत आहे ती कांद्यापासून बियाण्यापर्यंत. याच्यामध्ये ही पद्धत योग्य आहे कांद्यापासून बियाण्यापर्यंत, कारण याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी, ज्याला अनुवंशिक शुद्धता आपण म्हणतो, ती राखल्या जाते, सिलेक्शन व्यवस्थित होते, सारखेपणा त्याच्यात राहतो. त्यामुळं कांद्यापासून बियाण्यापर्यंत याच पद्धतीची आपण माहिती घेऊया. कांद्यापासून बियाण्यापर्यंत म्हणजे कांदा घ्यायचा आहे आणि त्याला लागवड करून त्याला बियाणं तयार करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे बेण्याच्या कांद्याची निवड, म्हणजे मातृकंदाची निवड. तर मातृकंद कसा असावा? बहुतांश बीजोत्पादन करणाऱ्या कंपन्या, खाजगी कंपन्या, अनेक कंपन्या आहेत ज्या कांद्याचं बियाणं विकतात. त्या शेतकऱ्यांना कांदा बेणं जे ते देतात आणि त्यांच्याकडून जे बियाणं तयार होतं ते विकत घेतात. तर त्यांनी दिलेलं असो की आपण स्वतः बीजोत्पादन घेत असो, आपल्याला त्या मातृकंदाची निवड जी आहे ती अचूक झाली पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीजोत्पादनाचा जो कांदा आपण निवडू तो रोगीट नसावा, त्याच्यावर काजळी नसावी, तो सडलेला नसावा, आनुवंशिक गुणधर्म म्हणजे सारखेपणा त्यात असावा. नाहीतर डार्क रेड आहे, काही फेंट रेड आहे, काही अजून वेगळ्या कलरचं आहे, असं नसावं. आनुवंशिक गुणधर्म सारखे असावे, सारखेपणा असावा, आकाराला सारखा असावा, रोगीट कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त नसावा. असं आपल्याला मातृकंद निवडायचे. त्याचा आकार साधारणतः 50 ते 80 ग्रॅम जो कांदा आहे त्याचा सारख्या आकाराचे कांदे 50 ते 80 ग्रॅमचं असावं. आणि या पद्धतीनं जर आपण लागवड केली तर साधारणतः एकरी 10 ते 12 क्विंटल हा मातृकंद जो आहे, कांदा जो आहे, तो आपल्याला लागतो. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कांद्याची मान जी आहे ती जाड असावी. जी मान आहे कांद्याची ती जाड असावी. रोग आणि कीड नसावं. कांदा निवडून घ्यावा. थोडासा वेळ लागेल, थोडेसे कष्ट होतील, पण रोगग्रस्त, कीडग्रस्त, मान बारीक असलेला हा सगळा कांदा वेगळा टाकून चांगला कांदा आपण निवडून घ्यावा. आणि आपण जेव्हा लागवड करायची त्याच्या 2 दिवस आधी जी मानेचा 1/3 भाग जो आहे, 1/3 भाग, मान जी आहे कांद्याची त्याचा 1/3 भाग जो आहे तो कापून घ्यायचा आणि साधारणतः 1-2 दिवस त्याला अगोदर सुकू द्यायचं. त्याला सुकल्यानंतर लागवडीच्या वेळेस त्याला बेणे प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. बेणे प्रक्रियेमुळं तुमच्या अनेक समस्या ज्या पुढच्या आहेत त्या तिथे तुम्ही टाळू शकता. त्यामुळं जसं आपण सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया सांगतो, तुरीमध्ये सांगतो किंवा हरभऱ्याला बीज प्रक्रिया सांगतो, ज्याच्यामुळं संभाव्य कीड आणि रोगाचं आणि इतर फायदे आपल्याला तिथं होतात, तसंच कांद्याला सुद्धा बीजोत्पादनाच्या बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी साधारणतः 1 लिटर पाण्याला, म्हणजे 10 लिटर तुम्ही पाणी घ्या, 20 लिटर घ्या, 1 लिटरचं प्रमाण मी सांगतो. साधारणतः 2 ग्रॅम पिक्सल म्हणजे थायफेनॉट मिथाईल, 2 ग्रॅम पिक्सल किंवा रोको, 5 मिली रायझर हे उत्कृष्ट गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे, ते 5 मिली घ्या. आणि 2 मिली रिहांश, इथं रिहांश कीटकनाशक म्हणूनही काम करेल आणि रूट झोन चांगला करण्यासाठी सुद्धा काम करेल. तर
2 ग्रॅम पिक्सल म्हणजे थायफेनॉट मिथाईल रोको किंवा पिक्सल, 5 मिली रायझर आणि 2 मिली रिहांश म्हणजे थायमिथॉक्सॉन FS. तर हे आपण 1 लिटरचं प्रमाण आहे हे घ्यायचं, त्यात कांदे बुडवायचे आणि नंतर लागवड करायची. त्यानंतर जाती आपल्याला जे खाजगी कंपन्यांनी जर बीजोत्पादनाचा कार्यक्रम दिला असेल तर त्यांच्या जाती तुम्ही ज्या दिल्या आहेत त्या घेऊ शकता, किंवा तुम्हाला निवडायचं आहे तर पुन्हा फुरसुंगी आहे, फुले समर्थ आहे, नाशिक रेड आहे, त्यानंतर भीमा आहे, सुपर भीमा आहे, अशा अनेक कांद्याच्या जाती आपल्याला इथं उपलब्ध आहे. त्यानंतर लागवड पद्धत ही अत्यंत महत्त्वाची आहे. लागवड पद्धतीमध्ये 2 पद्धतीनं आपण कांदा लावू शकतो, एकतर सरीवरंबा किंवा बेड. ज्यांनाही शक्य झालं त्यांना मी असं विनंती करेल की बेडवर कांदा लावणं जास्त फायद्याचं आहे. ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे त्यांनी तर बेडवरच लावावा. सरीवरंबासुद्धा चांगली पद्धत आहे, पण फ्लॅट जमिनीवर आपला कांदा लावू नका, त्यात सडचं प्रमाण तिथं वाढतं. जर तुम्हाला बेड तयार करायचे तर एकच लॅटरल असेल तर 3 फुटाचा बेड तयार करा. 2 लॅटरल टाकू शकत असाल तर 4 फुटाचा बेड तयार करा आणि मग त्या लॅटरलच्या दोन्ही बाजूने तुम्ही कांदा तिथं लावू शकता. एकच जर केलं तर मग तिथं तुम्हाला एकाच म्हणजे एक जर लॅटरल असेल तर 2 बाजूला 2 ओळी येतील 3 फुटामध्ये, आणि 4 फुटाचं जर असेल तर तिथं 3 ओळी कांद्याच्या तिथं येतील. तर या पद्धतीनं, आणि जर तुम्हाला सरीवरंबा करायचा असेल तर मग वरंब्यावरती तिथं तुम्हाला किंवा मध्ये बगलेला तिथं कांदा लागवड करायची आहे. यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये बीजोत्पादनाच्या कांद्याला पाणी जास्त व्हायला नको, जास्त झालेलं पाणी निचरा होऊन जावं. बहुतांश शेतकऱ्यांचा बीजोत्पादनाचा कांद्याला सड लागते, याचं प्रमुख कारण आहे जास्त पाणी. आणि जास्त पाणी जर आपण फ्लॅट जमिनीवर लागवड केली तर तिथं पाणी जास्त होते. जर सरीवरंबा किंवा बेड उंच बेड जर केलं तर तिथं किमान 10 इंचाचं तरी उंच बेड आपलं असावं, त्यामध्ये पाण्याचा निचरा होतो. त्यामुळं सरीवरंबा किंवा बेडवरच कांद्याची लागवड करा. त्यानंतर साधारणतः आपल्याला जेव्हा सरी पाडतो तेव्हा आपल्याला तिथे खत द्यायचं आहे. खताचा डोस जो आहे, पहिला बेसल डोस जो आहे, तो सुरुवातीलाच मातीत मिसळून नंतर सऱ्या पाडायचे किंवा बेड तयार करायचे. यासाठी साधारणतः नत्र 20 किलो, स्फुरद 20 ते 45 किलो, स्फुरद 20 ते 60 किलो आणि पालाश 25 ते 45 किलो या पद्धतीनं आपल्याला सरी पाडताना ते खत द्यायचं आहे. जर खताच्या बाबतीत सांगायचं ग्रेडमध्ये तर 10-26-26 देत असाल तर 100 किलो 10-26-26. समजा 10-26-26 नाही, DAP पोटॅश जर द्यायचं आहे तुम्हाला तर DAP 1 बॅग, सुपर फॉस्फेट 1 बॅग आणि म्युरेट पोटॅश 1 बॅग, असं हे 3 एकत्र करून द्या, किंवा 10-26-26 2 बॅग द्या. हे NPK साठी. याच्यासोबत रायझरजी अवश्य द्या. रायझरजीमुळं खूप चांगला त्याच्या मुळांचा विकास होईल आणि अन्नद्रव्य उचलण्यासाठी मदत होईल. साधारणतः 10 किलो रायझरजी एकरी. निंबोळी पण जर देता आली तर हे सुद्धा तुम्हाला खूप फायद्याचे आहे. 80 किलो एकरी निंबोळी पेंड आणि सल्फर WDG दाणेदार सल्फर जे आहे ते 10 किलो. आणि जर देऊ शकलात तुम्ही तर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB आपण P बूस्ट नावानं देतो, आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB पालाश मिळून देणारे जीवाणू, हे एकरी 2-2 किलो या खतामध्ये किंवा रायझरजीमध्ये मिक्स करून टाकलं तरी तुम्हाला चालेल. तर या पद्धतीनं हे जे खत आहे बेसल डोस जो आहे हा तुम्हाला सरी पाडण्यापूर्वी जमिनीत मिक्स करून द्यायचा आहे. त्यानंतर 30 ते 30 आणि एक साधारणतः 45-50 दिवसाच्या दरम्यान तुम्ही अमोनियम सल्फेट अर्धी बॅग एकरी देऊ शकता. शक्यतोवर युरिया देण्यापेक्षा अमोनियम सल्फेट अर्धी ते 1 बॅग देणं जास्त फायद्याचं. युरिया हा ताबडतोब मिळतो, जास्त प्रमाणात एकदम मिळतो, आणि अमोनियम सल्फेट हे हळूहळू मिळते, जास्त दिवसापर्यंत मिळते. त्यामुळे बीजोत्पादनाच्या कांद्याला जर दिलं तर अमोनियम सल्फेट तुम्ही तिथं द्या, आणि नाहीच जर अमोनियम सल्फेट मिळालं तर मग युरिया मात्र ठिबकद्वारे थोडा थोडा द्या, जास्त एकदम मिळायला नको. त्यानंतर तण व्यवस्थापनामध्ये कांद्यामध्ये जे रुंद पानाचं तण येतं त्याच्या नियंत्रणासाठी ऑक्सिफ्ल्युरोफेन, त्याला व्यापारी नाव गोल आहे किंवा ऑक्सिगोल्ड आहे किंवा इतरसुद्धा,
त्याच्यामध्ये घटक ऑक्झिफ्लोरोफेन आहे. तर साधारणतः 15 मिली प्रतिपंप ऑक्झिफ्लोरोफेन जमिनीत ओलावा असताना, चांगला ओलावा असताना आपण लागवड झाल्यानंतर 20-25 दिवसांना फवारू शकतो. जे गवतवर्गीय तण आहे त्याच्यासाठी तुम्ही मग टर्गा सुपर, व्हीम सुपर हे वापरू शकता. 15 मिली आपलं 25 मिली टर्गा सुपर किंवा व्हीम सुपर हे तिथं वापरू शकता. तर एक वेळ तणनाशक फवारा, दुसऱ्या वेळेस काम पडलं तर 60 दिवसांना परत फवारू शकता. आणि 80 दिवसाला, समजा 80 दिवसापर्यंत तणमुक्त तिथं कांदा, बीजोत्पादनाचा कांदा ठेवा, निंदन करा किंवा 60-80 दिवसाला तुम्ही निंदन करू शकता. ऑक्झिफ्लोरोफेन म्हणजे गोल आणि टर्गा सुपर जे ते फवारल्यानंतर उगून आलेलं छोटं छोटं तण आणि त्याच्या पुढचं साधारणतः 1 महिन्यापर्यंत येणाऱ्या तणाला ते चांगलं नियंत्रित करते. त्यानंतर मग जर गरज पडली तर आपण निंदनसुद्धा करू शकतो किंवा एखाद्या वेळेस परत जर ऑक्झिफ्लोरोफेन वापरायची गरज पडली तर वापरू शकता. आता बीजोत्पादनाच्या कांद्याला थंड हवामान मानवतं. यावर्षी थोडं थंडी, ढगाळ वातावरण, आभाळी हवामान, पुरत पाऊस पडतोय. तर अशा वातावरणामध्ये बीजोत्पादनाच्या कांद्याला पाहिजे तसं त्याचं वातावरण त्याला सूट होत नाही. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहे की नदीकाठी जिथं पाणी साचलेली नदी असेल किंवा तलावाच्या बाजूला जिथं धुवारी जास्त पडू शकते किंवा एक फॉग तयार होतं, हा माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्या शेताच्या बाजूनं नदी आहे आणि तिथं त्या नदीच्या बाजूच्या शेतात बीजोत्पादनाचा कांदा हा कधीही चांगला पिकला नाही. त्यामुळं माझं एक वैयक्तिक मत आहे की पाणी साचलेल्या नदीच्या बाजूला एका विशिष्ट अंतरावर एक सकाळी सकाळी जे धुकं तयार होतं ते तुम्ही पहा कुठल्या भागात होतं आणि तिथे कांदा लागवड थोडीशी टाळा. तलावाच्या बाजूला सुद्धा ज्या भागात एका विशिष्ट अंतरावर ते तयार होतं धुकं, तिथं लागवड आपण टाळलेली बरी. आणि धुवारी आणि गारपीट हे सगळ्यात मोठे शत्रू आपल्या बीजोत्पादनाच्या कांद्याचे. धुवारी जर पडली फुल लागल्यानंतर तर तिथं मोठं नुकसान होतं आणि गारपिटीनं तर फार मोठं 100% सुद्धा नुकसान होऊ शकतं. छोटी हरभरा एवढी जरी गार पडली बीजोत्पादनाच्या कांद्याला तर तिथं फार मोठं म्हणजे पूर्ण नुकसान तिथं बीजोत्पादनाच्या कांद्याचं होऊ शकतं. तो जो हे आहे ते सगळं सडून जाते. त्यामुळे ही एक रिस्क आहे. आपण सगळं करूनसुद्धा जर तिथं गारपीट झाली तर मात्र टोळ आल्यानंतर गारपीट झाली तर मोठं नुकसान किंवा त्याच्या आधी जुरा तर तिथं ताबडतोब आपल्याला बुरशीनाशकाचे फवारे वगैरे घ्यावे लागतील. तर हे झालं तुमचं हवामान. कांद्यामध्ये जे कीड आणि रोग जर नियंत्रण जर म्हटलं तर सगळ्यात प्रमुख कीड जी आहे ती आहे फुलकिडा, थ्रिप्स. थ्रिप्स हा गाभ्यात असतो. गाभ्यात सुरुवातीला जेव्हा पात येते तेव्हा त्या पाथीला शेंडा तो चाटतो, खरबडतो आणि नंतर ती पात मोठी झाल्यानंतर ती पांढरी पडते. शेंडा त्याचा पिवळा होतो, पांढरी पडते. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या थ्रिप्सची ओळख नसल्यामुळं किंवा तो कधी त्याला नुकसान करतो ते माहीत नसल्यामुळं आपण पात पांढरी पडली की मग फवारे देतो, ती काही हिरवी होत नाही. मग आपल्याला वाटतं की औषधाचे रिझल्ट मिळाले नाही. त्यासाठी आपल्याला गाभा तपासत राहावं लागेल आणि जेव्हा तिथं गाभ्यात थ्रिप्स दिसतो तेव्हाच आपल्याला कीटकनाशकाचे फवारे द्यावे लागतील, जेणेकरून नंतर तुमची जी पात आहे ती खराब दिसणार नाही, खराब होणार नाही. आणि आधी खराब झालेली पात तिला तुम्ही फवारलं तरी गाभ्यातला तिथं थ्रिप्स मरेल, पण जे शेंडा खराब झाला तो दुरुस्त होणार नाही. त्यासाठी फवारणी जी आहे ती गाभ्यात थ्रिप्स तपासा आणि फवारा. थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला 4-5 औषधं सांगतो, कीटकनाशकं सांगतो. हे अत्यंत उत्कृष्ट, कमी खर्चाचे, वाजवी किमतीत मिळणारे, पर पंप कमी खर्च असलेले कीटकनाशक आहे. तर यामध्ये सगळ्यात चांगलं ज्याला म्हणता येईल, सगळ्यात कमी खर्चाचं आहे तुमचं लॅम्बडा साहेलोथ्रिन म्हणजे कराटे. दुसरा क्रमांक लागतो डायमेथ्युएट म्हणजे आपलं डिझायर नावानं आपलं बुस्टरचं आहे किंवा रॅलीजचं घेतलं तर टापगोर नावानं आहे डायमेथ्युएट. तिसरा क्रमांक लागतो प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन म्हणजे सरेंडर. चौथा क्रमांक लागतो क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन म्हणजे पांडा सुपर. आणि त्यानंतर इमामॅक्टिन, रेज, थायमिथॉक्सॉन अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन हे सुद्धा कीटकनाशकं थ्रिप्ससाठी
उत्कृष्ट कमी खर्चाची कीटकनाशकं आहेत. तर यापैकी कुठलंही कीटकनाशक तुम्ही घ्या, साधारणतः 25-30 दिवसाला पहिला फवारा, त्यामध्ये या मी सांगितलेल्या कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक, आणि याच्यासोबत जर आपल्याला घ्यायचं असेल फुटव्याची संख्या वाढण्यासाठी, तर मग तुम्ही तिथे रिफ्रेश किंवा टॉपअप हे घेऊ शकता. दुसरा फवारा साधारणतः 35-40 दिवसाला एक कीटकनाशक घ्या, आणि याच्यासोबत बुरशीनाशक एखादं तुमचं हेक्झॅकोनाझॉल किंवा प्रोपिकोनाझॉल हे घेऊ शकता. परत फुटव्याची अवस्था असेल तर टॉपअप किंवा रिफ्रेश हे परत रिपीट करू शकता. 45 ते 50 दिवसाला आपल्याला तिथे बुरशीनाशक एक कीटकनाशक घ्या, बुरशीनाशकामध्ये कवच 30 ग्रॅम घेऊ शकता तिथे, आणि साधारणतः 55-60 दिवसाला मग तिथे 55-60 दिवसाला इमामॅक्टिन हे घेऊ शकता. संजीवकामध्ये गजब, आणि प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला बेस स्टिकर, नॉन आयोनिक स्टिकर जे आहे हे वापरणं फार आवश्यक आहे. कांद्याची पात चोपडी असते, त्याच्यावर औषध चिटकत नाही, बाहेर वाहून जातं. त्यामुळं आपण नॉन आयोनिक स्टिकर म्हणजे बेस स्टिकर आहे किंवा एक्सेल कंपनीचं शुअर शॉट आहे, असे उत्कृष्ट गुणवत्तेचे स्टिकर जे आहे ते वापरणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे तिथं तुम्ही फवारणीच्या औषधासोबत 5 मिली बेस स्टिकर तिथं वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला पर्याय सांगितले 5-6, त्यापैकी आलटून पालटून वापरा. एकच एक कीटकनाशक सतत वापरू नका. बुरशीनाशकं सांगितले, संजीवकं सांगितले. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मधमाशा सुरू झाल्यानंतर जेव्हा टोळ लागतात आणि त्याला पोलन्स दिसतात, तर पोलन्स दिसल्यानंतर तुम्हाला तिथं फवारणी करणं 100% टाळावं लागेल. कारण कांद्याचं सगळ्यात मोठं काम हे मधमाशा करतात परागीकरणाचं. मधमाशी ज्या वर्षी कमी असते त्या वर्षी कांद्याच्या बियाण्याचं उत्पादन कमी होतं, आणि जर आपण मधमाशा आल्यानंतर कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या तर मधमाशी मरून जाते. त्यामुळं मधमाशा म्हणजे पोलिनेशन चालू झाल्यानंतर, परागकण तिथं तयार झाल्यानंतर, पोलिनेशन चालू झाल्यानंतर कीटकनाशक फवारणं बिलकुल टाळावं. फारच अत्यंत गरज असेल थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी तर ट्रेसरसारखं कीटकनाशक, स्पिनोसॅड ज्याच्यामध्ये घटक आहे, हे मधमाशा नसताना दुपारच्या वेळेत जेव्हा कडक ऊन जर पडलेलं असेल तर त्या वेळेत आपण एखादी गरज, अत्यंत गरज पडली तर तिथं फवारू शकता. नाही तर शक्यतोवर कीटकनाशकाचा वापर तिथे आपण, इतर कीटकनाशकं तर टाळलेलेच बरे. कारण मधमाशा ह्या कांद्याचं परागीकरण करण्याचं काम करतात. ज्या वर्षी मधमाशा जास्त नसतात, कमी प्रमाणात असतात, तेव्हा कांद्याचे टोळ भरत नाही, बियाणं भरत नाही तिथे. त्यामुळं मधमाशा येऊ द्यावं लागेल. उलट मधमाशा वाढण्यासाठी आपल्या शेतामध्ये पोलिनेशन चालू झाल्यानंतर, परागकण आल्यानंतर मधमाशा वाढाव्या याच्यासाठी बाजारात काही रसायनं आहेत. पॅरी कंपनीचं बी मॅक्स म्हणून एक रसायन आहे, त्याच्या फवारण्या आपण उलट कराव्या ज्याच्यामुळं मधमाशा वाढतील. ते गुळाचं पाणी वगैरे ते नको. मी एका खूप मधमाशांचा अभ्यास, आयुष्यभर अभ्यास केलेल्या व्यक्तीचं तिथं मत घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे की गुळाचे गोणपाटावर अशी शिफारस करतात की पोत्यावर गुळाचं पाणी टाका, मग मधमाशा येतील. पण त्या मधमाशा आल्यानंतर त्या गुळाचं पाणी त्या खातीलही, पण त्यांना तिथे पोट खराब होतं, त्यांना हागवण लागते. त्यामुळं ते टाळलेलं बरं, ते आजारी पडतात. तर मग हे जे बी मॅक्स नावाचं औषध आहे पॅरी कंपनीचं किंवा इतर कंपन्यांचं कोणाचं असेल तर त्याची फवारणी करा. किंवा मोहरी, आपण कांद्याचं हे लावतो तेव्हा मोहरी जर लावली तर मोहरीला फुलं खूप असतात, त्यामुळे ते अट्रॅक्ट होतात आणि तिकडं अटॅक झाले की मग तुमच्या त्या कांद्यावर सुद्धा फिरतील परागीकरण वाढण्यासाठी. अजून महत्त्वाची गोष्ट, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळं तुमचं कांद्याचं बियाण्याचं उत्पादन चांगलं वाढू शकतं, ते म्हणजे बघा, जेव्हा मधमाशी चालू होते म्हणजे पोलस तिथं जेव्हा तयार होतात, त्याच्यात पोलस तयार झाले, चांगले पोलस तुम्हाला दिसायला लागले की तेव्हा किमान एक 3-4 दिवस सकाळी 9च्या आधी, सकाळी 9 वाजेपूर्वी 3-4 दिवस त्याच्यावरून
कॉटनचा कपडा, सुती कपडा म्हणजे धोतर, धोतर हे सगळ्यात चांगलं. सुती धोतर किंवा लांब सुती कपडा जर 2 टोकं त्याचे पकडले आणि सगळ्या टोळावरून असं आपण जर त्याला फिरवलं तर याचं पराग त्याच्यावर, त्याचे पराग त्याच्यावर, असं पोलिनेशन व्हायला त्याची खूप मदत होते. जर सकाळी सकाळी 3-4 दिवस जर आपण ते धोतर त्याच्यावर, कॉटनचं मात्र, पॉलिस्टर नको, किंवा नाही धोतर, साडी घ्या, नाटी घ्या, साडी नाही नाटी, ज्याच्यामध्ये कॉटनचं प्रमाण जास्त असतं, सुती नाटी किंवा सुती कपडा, असं जर आपण तिथे दोघांनी पकडला, 1 एकर तुम्ही अर्ध्या तासात सगळीकडे फिरू शकता. ते त्याच्यावर फार तर त्याला जर अजून पुढे जायचं असेल तर त्याला कापामध्ये 1 फूट किंवा 6-6 इंच जर कापलं मध्ये, अशा झिरमाळ्या जर केल्या आणि ते जर असं आपण आता सगळ्या गोंड्यावरून फिरवत जर गेला तर परागीकरण वाढायला खूप चांगला मदत होते. हा एक खूप चांगला उपक्रम आहे, त्याच्यामुळं परागीकरण वाढायला चांगला फायदा होतो. तर परागीकरण वाढवा, किडींमध्ये थ्रिप्सचं नियंत्रण करा. रोगामध्ये फार तर त्याच्यावर काही नाही, करपा असतो, पांढरे डाग पडतात, त्याला बाजूनं पिवळं वलय येतो, तर तो आहे करपा. आणि दुसरा एक पर्पल ब्लॉच म्हणून एक डाग पडणाराच रोग असतो, तर त्यासाठी तुम्ही कवच घेऊ शकता 30 ग्रॅम. कांद्याला सगळ्यात मोठं अजून एक संकट आहे ते सड. बीजोत्पादनाच्या कांद्याला सड लागली म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर सड लागण्याचं मुख्य कारण एकतर चुकीचं बेणं निवडलं किंवा पाणी जास्त झालं, या 2 गोष्टीपैकी एक गोष्ट आहे. तर त्यासाठी मग बुरशीनाशकाचा सगळ्यात पहिले तर पाणी जास्त होऊ देऊ नका, गरजेनुसार त्याला पाणी द्या. आणि समजा लागली सड तर मग तिथं तुम्ही बुरशीनाशकाचं ड्रेंचिंग करा. त्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय देतो. एकतर मेटॅलायझिन अधिक मँकोझेब असं संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये रिडोमिल गोल्ड नावानं ते एक मिळते, किंवा मग दुसरं एक बुरशीनाशक आहे ॲप्रॉन एक्सेल 250 मिली प्रति एकर. मेटॅलायझिन प्लस मँकोझेब जर घेतलं रिडोमिल गोल्ड तर 300 ते 500 ग्रॅम प्रति एकर, आणि ॲप्रॉन जर घेतलं तर 250 मिली प्रति एकर, असं आपण ड्रेंचिंग तिथं करू शकता सड लागलेली असेल तर. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची ठिबकवर कांद्याची लागवड आहे, तर मग अशा शेतकऱ्यांना ठिबकद्वारे कोणते खतं द्यायचे, तर त्यात पहिलं तर जे आपलं जो बेसल डोज आहे 10-26-26 रायझर, सल्फर आणि निंबोळी पेंड, हा तर सरी पाडताना देऊन द्या. आणि त्याच्यानंतर साधारणतः 45 ते 60 दिवसामध्ये, या 15 दिवसामध्ये आपल्याला शक्य होईल तसं 2 किंवा 3 वेळेस 5 किलो एकरी 5 किलो 19-19-19 आणि 1 वेळ रायझर 2 लिटर रायझर हे अमृतासारखं काम करेल तुमच्या कांद्याच्या बीजोत्पादनाच्या कांद्यासाठी. 60 ते 80 दिवसाच्या मध्ये 12-61-0 हे विद्राव्य खत तुम्ही देऊ शकता 5 किलो 1, 2 किंवा 3 वेळेस 5-5 दिवसाच्या अंतरानं किंवा 7-7 दिवसाच्या अंतरानं. नंतर 80 ते 100 दिवसाच्या मध्ये 052-34 हे देऊ शकता. याच्यासोबत आपण हे बघा, सुरुवातीला 19-19-19 सोबत रायझर देऊ शकता 2 लिटर, नंतर 12-61 सोबत परिस्पर्श म्हणजे मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते देऊ शकता अर्धा किलो, आणि 80 ते 100 दिवसाला जे 052-34 देऊ त्यासोबत सल्फा बूस्ट सल्फर जे आहे सल्फर WDG एकरी 2 किलो ते देऊ शकता. आणि परत एकदा रायझर, असं 2 किंवा 3 वेळेस रायझर दिलेलं तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि 100 ते 120 दिवसाला बिग पोटॅशियम शोनाइट 5 किलो एकरी 1, 2 किंवा 3 वेळेस तुमच्या नियोजनानुसार बजेटनुसार तुम्ही तिथं देऊ शकता. तर या पद्धतीनं मंडळी आपण बीजोत्पादनाचा कांदा जर घेतला तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन येईल. ह्या तांत्रिक दृष्टी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपल्याला इथं उत्पादन चांगलं येईल.